हॅलो हॅलो
करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोमाई कोटेश्वरी नाट्य मंडळ ही शाहीर राजश्री मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्य कलाकार मित्र मंडळ कोंडे झोमळेवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी मित्रांनो प्रथमतः आजच्या या कार्यक्रमाचे यजमान आजच्या कार्यक्रमाचे आयोजक रहाटे बंधू कापसाळ सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाच्या निमित्तानं आज सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याचा औचित्य साधून मित्रांनो हा कलगीपुऱ्याचा बहारदार असा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे आणि म्हणून खास करून या ठिकाणी धन्यवाद देतो या संपूर्ण माझ्या रहाटे कुटुंबांना कारण गेल्या वर्षी देखील त्यांनी मला या कार्यक्रमाची संधी दिली होती आणि या वर्षी तेवढाच माझ्यावरती विश्वास दाखवून त्यांनी पुन्हा एकदा या कार्यक्रमाची संधी या छोट्याशा शाहिराला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सर्व रहाटे परिवाराचे माझ्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि खास करून मित्रांनो या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय ते स्वर्गीय या कापसाळ गावचे माजी सरपंच आदरणीय दादासाहेब रहाटे, स्वर्गीय अरुण रहाटे, स्वर्गीय राजू रहाटे, स्वर्गीय अशोक रहाटे यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच त्या परमेश्वराच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करूया आणि खास करून मित्रांनो नामावले मला असं वाटतं की अगदीच काही दिवसांपूर्वी दहीहंडी उत्सव झाला आणि त्या दहीहंडी उत्सवामध्ये ठाणे वर्तक नगर इथे आयोजित दहीहंडी उत्सव जो करण्यात आला होता त्या दहीहंडी उत्सवामध्ये भारतातील नव्हे तर जगातील 10 थर लावून विश्वविक्रम ज्यांनी केला आणि त्यांची गिनीज बुकामध्ये नोंद झाली वर्ल्ड रेकॉर्ड ज्यांनी केला ते कोकण नगर गोविंदा पथक जोगेश्वरी या मंडळाचे सर्व आदरणीय सन्माननीय प्रफुल्ल वानरकर साहेब याच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मी आजच्या कार्यक्रमाचे यजमान रहाटे बंधू यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी वानरकर साहेबांचं शाल शिंपाण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे। एकदा सर्वांनी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। कोकण नगर गोविंदा पथक जोगेश्वरी या गोविंदा पथकानं 10 थराची सलामी देऊन वर्ल्ड रेकॉर्ड मित्रांनो केलेला आहे। गिनीज बुकामध्ये या दहीहंडी पथकाची नोंद झालेली आहे। मंडळाच्या आयोजकांना या ठिकाणी विनंती करतो की आपण वांदरकर साहेबांचा यथोचित या ठिकाणी सन्मान करायचा। मित्रांनो टाळ्या थांबल्या पाहिजे नाहीत, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। ज्याने अनेक अशा रियालिटी शो मध्ये आपले ढोलकी या ठिकाणी वाजवलेले आहे, वाजवत आहेत। त्याचप्रमाणे कीबोर्डला मला साथ करत आहेत माझे बंधू ज्यांची गाणी मित्रांनो आपण सर्वांनी या ठिकाणी अजरामर केलेली आहेत। पंकजदादा काताळे आज या ठिकाणी मला कीबोर्डला साथ करत आहेत। त्याचप्रमाणे बँजेसाठी मला साथ करत आहेत माझे बंधू सौरवदादा देवरुखकर। त्याचप्रमाणे ऍक्टोपेडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताळे। शैलीला मला साथ देत आहेत माझे बंधू रोहितदादा जाधव। आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत आपल्या कोकणातील सुपुत्र नामवंत साऊंडवाले आमचे सुनीलदादा घोरपडे आणि संपूर्ण त्यांचे सहकारी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो या आपल्या कोकणातील ख्यातनाम शाहीर वर्ग आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्याच्यामध्ये मित्रांनो कलेला कोणत्याही जातीचं बंधन नाही आणि याचे जिवंत उदाहरण जर म्हटलं गेलं तर माझे मार्गदर्शक आणि मला गुरु समान असणारे आदरणीय शक्तिवाले शाहीर आमचे शाहीरभाई थिरटकर यांच्या गर्दीमध्ये वेळात भाई तुम्हाला या तुमच्या छोट्या भावाचा शाहिरी मानाचा मुजरा जसे आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो माझे बंधू आणि या कलेचे एक खऱ्या अर्थानं जर हौशी कोण असेल तर पत्रकार आहेत, पेशानं पत्रकार आहेत, परंतु या लोककलेसाठी ज्यांचं योगदान अगदी कायम राहतं आणि पानपुडी देवी कला मंचाचे शिलेदार माझे बंधू दीपकदादा कारकर हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे माझे शिष्य वेदांची जाधव पोहा हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत। आमचे विश्वनाथ दादा जोगळे असतील, आमचा ओंकार कुळे असेल,
त्याचप्रमाणे आमच्या सदालाल घराण्यातील एक शाहीर सुरेश दादा म्हणे गाव टेरव हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळातले काढून उपस्थित राहिलेले आहेत। या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मित्रांनो मानाचा मुजरा करतो। अजून या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग, प्रतिष्ठित मान्यवर, या गावचे पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, दंडामुक्ती कमिटीचे अध्यक्ष जर उपस्थित राहिले असतील, या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा आहे। आता रीतिरिवाजाप्रमाणे मित्रांनो सर्वांना या ठिकाणी मुजरा झालेला आहे, बरोबर आहे ना? सर्वांना मुजरा झालेला आहे। आता आहे तो गणपती मानाचा। माझे प्रतिस्पर्धी शाहीर, लांजा तालुक्याची शान, आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी झिमन गोवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। संपूर्ण संच, त्यांचे संगीतकार, या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मित्रांनो मुजरा असेल। आपली सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना आपल्या सर्वांचं मुलाचं सहकार्य, शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो। या ठिकाणी अगदी वेळोवेळी माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला सुखरूप नेण्याचं आणण्याचं काम करतात आमचे गाडीमध्ये रुपेश दादा घोरे, हे सुद्धा आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचप्रमाणे माझ्या गावातून देखील बरेचशी मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेली आहे। त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांच्या मित्रांनो निखळ मनोरंजन करण्याचा आम्हा दोन्ही शाहिरांचा प्रयत्न असेल। फक्त तुमची साथ अगदी शेवटपर्यंत असू द्या अशा आशा बाळगतो। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता या कापसा गावचं ग्रामदैवत आई सुकळीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेशीला वंदन करून रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून प्रथम त्यांची सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जास्त वेळ नाही घेता कार्यक्रमाला जास्त लांबणीवर ठिकाणी राहता स्तवन या ठिकाणी आपल्या समोर चंदामध्ये ठेवतोय। म्हणायचं आहे काय रसिक राजा, अरे आज या छोट्याशा शाहिराला नावारूपाला आणल्यास ते फक्त तुझे उपकार आहेत आणि म्हणून ही स्तवन तुझ्या चंदामध्ये ठेवतोय। म्हणायचं आहे काय दिव्यामध्ये निर्मिळणारी ती वाट पाहिजे।
सामोरे आलेल्या संकटावर धैर्याने करावया मात पायी. बुद्धी मिळविण्यासाठी ती बुद्धी मिळविण्यासाठी या मुखात अकलेचे दात मागितले. आणि आज या सभा रंगणी हे रसिका मला तुझ्या प्रेमाची साथ आणि म्हणून सभा या ठिकाणी जातो. मोठा सांगणे बुवा, आजचा कार्यक्रम हा खंदवण्याचा आणि फोडवण्याचा नाही बुवा, आज सुराच्या आणि तालाची खऱ्या अर्थाने जुगारबंदी या ठिकाणी होणार आहे. म्हणून म्हणायचं आहे काय, लक्ष असावं, साथ द्यावी मला मी करता सादर कला. हे रसिका तू साथ द्यावी मला ही करतो सादर कला. आहे महिमा तुझा बेअंत. हे रसिका हा आहे महिमा तुझा बेअंत. पाहिला मी आज रसिका, हे रसिका रे पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत. पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत.
श्रीनिवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा भारताचा पारितोषिक मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे सुरेश तुकाराम भाले गाव टेरव शक्तीमध्ये शाहीर सदालाल घराणे शाहीर किसन कलवंकर माऊली यांचे शिष्य आहेत। दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा भारताचा पारितोषिक दिलेला आहे मानाचा मुजरा करतो। तर बघा मित्रांनो स्तवन या ठिकाणी झालेला आहे बरोबर आहे ना बरोबर आहे ना बरोबर ना तो काही गप बसायचं नाही हाताची घडी आणि तोंडावर बोट घ्यायचा कारण आज या ठिकाणी मित्रांनो गेल्या वर्षी देखील याच रंगमंचावरती कार्यक्रम करण्याचा योग आला। खऱ्या अर्थानं हे जे रहाटी परिवार आहे हा कलाकारातले दूर ओळखण्याचा एक त्यांचा चांगल्या ठिकाणी म्हणजे अंदाज आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारची अश्लीलता न करता आजचा कार्यक्रम असा खेळत गोड थोडासा आहे ना थोडासा चटका बोमा निश्चितच देणार त्यात काही वाद नाही आणि म्हणून या ठिकाणी गाण्याकडे वळतोय बोला पण एक माझं सांगणं बोवा अगदी लिहायला तुम्ही पण हायगाय काय करायची नाही कारण पेन पण तुमचा वही पण तुमची कोण लिहायला दुसरा ठेवायची पण काही गरज नाही तो आणि म्हणून गाण्याकडे वळतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं। आणि म्हणून मित्रांनो 27 तारखेला प्रत्येकाच्या घरामध्ये बाप्पाचं आगमन झालं होतं। 1.5 दिवसाचे बाप्पा आपल्याला सोडून गेले, 5 दिवसाचे बाप्पा सोडून गेले, 2 दिवस म्हणजे 2 दिवस झाले होते। 7 गौराई आपल्याला सोडून तिच्या गावाला गेलेली आहे आणि आज हा
शेवटचा दिवस 10वा दिवस उद्या 11व्या दिवशी या बाप्पाचं विसर्जन होणार आहे, या मूर्तीचं विसर्जन होणार आहे। आणि हा गणराया एकदा आपल्या घरातून निघून गेला की वर्षभर त्याच्या वाटेकडे डोळे लावायला लागतात। जसा घरातून एखादा माणूस कोण निघून जातो त्याचं जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख हा विघ्नहर्ता ज्यानं 33 कोटी देवांमध्ये मित्रांनो कार्यक्रम पहिला पूजेचा मान ज्याला मिळाला तो विघ्नहर्ता एकदा गावाला निघून गेला की वर्षभर त्या वाटेकडे डोळे सुटतात, आज येईल उद्या येईल। आणि म्हणून हे बाप्पा अरे रहाटी परिवारानं या तुझ्या लेकराने जी काय तुझी वेडी बाबतीत सेवा केली ती गोड बनवून घे, उद्या निरोप घेऊन चाललाय आमच्या गावाला, पण जाताना जी काय विघ्न असतील जी काय इडापिडा असेल ते जाताना तुझ्या सोबत घेऊन जा आणि आनंदाचे दिवस मात्र आम्हाला काही देत राहा। त्या अनुषंगानं या ठिकाणी गण का म्हणायचं आहे काय लक्ष असावं की आले होते श्री गणराया त्या चतुर्थी सणाला, अहो आले होते श्री गणराया त्या चतुर्थी सणाला, घरोघरी आनंद होता त्या क्षणाला, मग उद्या जाणार गावाला दुःख होते या मनाला, कसा निरोप देऊ मी तुम्हा बाप्पाशी गणा। अरे उद्या सोडून चाललाय तुला निरोप देताना डोळ्यात ते आसव थांबतात म्हणून म्हणायचं आहे 1 2 3 आले होते
आपला राजभर वराटे तुम्ही आपल्या असं व्हायला नको मित्रांनो. सतत या ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत आणि म्हणून रात्री शाहीरांसोबत श्रीवर्धन मध्ये मित्रांनो कार्यक्रम झाला. रात्री पण गोवा जोडीला होतं, आज पण गोवाच आहे, बरोबर आहे ना. आणि आपल्या इकडं बैलजडीचा नाद म्हणजे अगदी वाहा बाई, बाकी कसला नाद नसला तरी चालेल, पण आमच्याकडे झोंबीचं रेड आणि इकडं बैलगाडीचं बैल, हा नाद मात्र बेकार आहे मित्रांनो. आणि म्हणून विषय असा असतो आहे ना, ज्यावेळेस त्या शर्यतीसाठी पळवायला दोन्ही बैल जेव्हा सारख्या ताकदीचे असतात, सारख्या वेगाच्या असतात, तेव्हाच ती गाडी झेंड्यात नंबर मात्र. तसा आमचा पण थोडासा जोड लागला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो गवळण गातोय आयोजकांचं. मित्रांनो मी गेल्या वर्षी सांगितलं होतं की या वर्षी पण मी कार्यक्रम करतोय. गेल्या वर्षी मी कार्यक्रम केला आहे. अश्लीलता विरहित माय बावल्यांचा मान सन्मान ठेवून, या समाजाचा मान सन्मान ठेवून निश्चित आपल्याला या ठिकाणी बारी पाहायला मिळेल. आणि म्हणून गोवाकडे सांगताय बुवा, आज काय तुम्हाला जास्त झोंबवत नाही बुवा, आहे ना, आज तुम्हाला जास्त काय झोंबवत, पण बारी मात्र बुवा निश्चित बारी या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून गवळण गातोय म्हणायचं आहे काय कानाच्या खोड्या झाल्या आती, फिरतो घेऊन जोडीला असाले गोकुळचे साथी, चोरी कराय गोकुळात फिरतो बघा हा दीन राती, मग विसरून गेलास कान्हा, अरे तू आमच्या जीवा भावाची ना. माझा लय आवडता बुवा आहे देवेंद्र झिनाम बुवा. आणि म्हणून त्यांना थोडासा इनाम आता द्यायला लागला आहे ना, थोडासा जास्त नाही पण इंजेक्शनचा थोडा तुम्ही त्यांना सुई डोसीन पाहिजे बुवा ना. आणि म्हणून बुवा आज रात्री पण आमचा कार्यक्रम श्रीवर्धनला झाला बुवा. आज मला बघायचं आहे आज बुवा किती आदत लावून टाकत आदर्शा बुवा करत आहे ना. आज बुवा पाणी थोडासा घरबस घेऊन या, गार पाण्याची सवय बंद करा, गरम पाणी थोडा, गरम पाण्याला माणूस कसा थोडासा तरतर येतो आहे ना, म्हणून करायचं. गवळण गाते बुवा विषय का आज 10 नंबरचं सरकार आर पंढरी पडते तिगमे कर, म्हणतो भेटल जावा मी गुन्ह्यात, हो मला टक करा हो पुण्यात. विषय का जीवन बुवा कान इकडे लावा, बाकी सगळ्या बाजूला ठेवा, पण कान पहिले का ठेवा म्हणून म्हणतोय. हा काढून खोड्या आमच्या घेऊन साड्या, हा काढून खोड्या आमच्या घेऊन साड्या, काना बघा पडत सुटायचा. हा काना काय करायचा, ज्यावेळेस आम्ही सर्व गवळणी त्या नदीमध्ये आंघोळ करायचो, गाणा यायचा, सर्व सवंगड्या घेऊन पेंद्या दगड्या बोबड्या जेवढं काय होतं सगळ्यांना घेऊन यायचा, बघायचा गवळणी करतात काय, गवळणी आंघोळ शिरल्या की हा काय करायचा, नदीच्या किनाऱ्याच्या साड्या उचलायच्या आणि वाटेल टाकायचा. म्हणून म्हणतोय अरे काढून खोड्या आमच्या घेऊन साड्या, बघा काना पडत सुटायचा. कधी सांगून नाही याला पटायचा, याला राधेला लय काय समजवलं का ना, अरे देवांचा देव तू, आज 14 वर्षाला माझ्यापेक्षा लहान होता तरी मी जीवा पण माझ्या नवऱ्यापेक्षा तुझ्यावरती प्रेम केलं. पण ही वाईट सवय सोड, याला समजावून अक्षरशः नाकात न मानला, पण काना आणि त्याच्या सवंगडी ऐकायला का तयार नाही. कधी सांगून नाही ग याला पटायचा. राधा म्हणते आता मात्र हद्द झाली, आता चुकीला माफी. कधी सांगून नाही याला पटायचा. आता काय तर एकदाच होऊ दे,
कधी सांगून नाही याला पटायचा. राणा म्हणते हे बोलिलो अगं याला धरून चांगला कुटायचा. याला असा वाटायचा, याला असा कुटायचा की परत आपल्या गदणींच्या वाटेत हा जाता कामा. एवढाच बुवा विषय. तुम्हाला रात्री गोट्या दिल्या होत्या त्याच्यावर बुवानी निंबा आणले, पण आज बुवा तुम्हाला गवळण शुद्ध शाकाहारी आयोजकांच्या शब्दाबद्दल मान ठेवून बुवाचे गवळण करतोय. मला म्हणायचंय काढून खोड्या हा घेऊन साड्या बघताना पळत सुटायचा. कधी सांगून नाही ग पटायचा, कधी सांगून नाही ग पटायचा. याला धरून चांगला पटायचा, सांगून नाही ग पटायचा. याला धरून चांगला पटायचा. शेवटचा पर्याय एकच, याला सांगून नाही ग पटायचा. याला धरून चांगला कुटायचा, सांगून नाही ग पटायचा. याला धरून चांगला कुटायचा.
तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावर हा विषय असावा. विषयाचं विश्लेषण करतो की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? खाली शाहिरांना विषयाचे टीप दिलेली आहे, बाजू दिलेली आहे की बुवा नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बुवा हा विषय गेल्या वर्षापासून अगोदर आमच्या भावगीत नाही रडवती. बुवांची माझ्या काय वाऱ्या होत नव्हत्या. गेल्या वर्षी व्हायला लागल्या. घरच्या देवाचा पण गावच्या देवाचा पण दोघांचा पण आम्ही नारायण फोडून करून भेटलेला आहे. वाऱ्या व्हायला लागल्या दोघांच्या. आणि म्हणून गोड गळ्याचे शाहीर आहेत, प्रामाणिक आहेत. हा महत्वाचा मुद्दा सगळ्यात. कारण गेल्या वर्षी मित्रांनो शाहिरांचा विषय त्याचं उत्तर आपण दिलं आणि शाहिराने ते प्रामाणिकपणाने मान्य केलं. एवढा हा प्रामाणिक माणूस आहे. आणि म्हणून बुवा आजही माझ्या विषयाचा जर तुमच्याकडे पुरावा असेल तर निश्चित माझ्या विषयाला बुवा हात घाला. मी वारंवार सांगत आलो प्रत्येक शाहिराला माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका, पण माझ्या उत्तराच्या अगदी जरी जवळ पोहोचलात तरी तुमचं उत्तर अगदी प्रामाणिकपणानं या ठिकाणी मान्य करेल. नाहीतर बुवा वडाची साला वांग्याला लावायची नाही बुवा, नाही तर मग चेंगड्या बोले बस एवढाच. आणि म्हणून बुवा पुढचा विषय गातो. लक्ष असावं काय म्हणायचं. विषय का आग सैपक कर तू डाल भर जिऱ्या मिऱ्याची चटणी वा जेवय बघतन वाट ग पाय जेवय बघतन वाट ग ओझराम आग साजरे माझ्या बाया भुकल्या ग साजरे माझ्या बाया भुकल्या ग. विषय का बुवा काय म्हणतो एका बोकड्यात एकांतराने विषय ठेवतोय आणि फरमाईशी मगाशी आलेले आहे ते एका बोकड्यात एकांतरात घेतो आणि बाकी ठिकाणी संपवतोय म्हणून म्हणायचं आहे. घ्यावी गुरुची बुवा तू साथर बघ कराय जमते का मातर सोडतोय विषय तुला रणातर मी सोडतोय विषय तुला रणातर तू जाऊनी शोध उत्तर त्याच घरात. वा शाहिरांचे वडील त्यांचे गुरुवर्य तेच आहेत. त्यांचे वडील अभ्यासू माणूस आहे म्हणून म्हटलं अरे तू जाऊनी शोध उत्तर त्याच घरात. आणि जर बुवा खोटे बोलले नाही तर बुवा काढीन तुमची वरात. वा जर वडाची साल वांग्यावर लावली वडाचा केंद्र वांग्यावर काढला तर चिपळूणातनं कापसाळातनं डायरेक्ट लांजातल्या कोंड्यात तुम्हाला वरात काढत तुमची म्हणून म्हणायचं. Bye.
या ठिकाणी सत्कार केलेला आहे की कोकण नगर गोविंद पथक जोगेश्वरी या गोविंद पथकानं मित्रांनो पहिल्याच प्रयत्नामध्ये 10 थर लावून विश्व विक्रम केलेला आहे। गिनीज बुकामध्ये त्यांची नोंद झालेली आहे आणि गिनीज बुकाचा आज सर्टिफिकेट या ठिकाणी आलेला आहे, त्याची ट्रॉफी आलेली आहे आणि म्हणून या गाण्याची फरमाईश आलेली आहे। एका उघड्यामध्ये एका अंतरामध्ये घेतोय आणि माझी बाकी या ठिकाणी संपवतोय। गुलाब बोलतोय म्हणून म्हणायचंय घडविला हा इतिहास त्याने घडविला हा इतिहास त्याने कसून कंबर घडविला हा इतिहास त्याने कसून कंबर कोकण नगरचा गोविंदा जोगेश्वरीचा गोविंदा हरला जगात एक नंबर हो कोकण नगरचा गोविंदा हरला जगात एक नंबर शब्दाला मान ठेवून आज गोड तुमच्यासोबत प्रेमाने वारी केली आहे। राजेश मोहन तुमच्या वाऱ्या ह्या काही एवढ्याशा हलक्या होत नाहीत गो आणि म्हणून तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो। ज्या तऱ्हेनं कोकण नगर गोविंद पथक या गोविंद पथकाच्या वतीनं या गाण्यासाठी 2500 रुपयाचं बहादर असं पारितोषिक दिलं आहे। शागिरी मानाचा मुजरा करतो आणि म्हणून मित्रांनो ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकारी शाखेचा आश्रय दिला त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी खूप
सारं सहकार्य करा अशा आशा बाळगतो. गोडा देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो मित्रांनो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी प्रथम फेरीची रजा घेतो. धन्यवाद.